जय जय रामकृष्ण हरी, हनुमंत महाराज की जय, जय श्रीराम। तर हनुमान जन्मोत्सव 16/2025 निमित्त आपण आलेलो आहोत श्री क्षेत्र आळंदी देवाचे हजेरी मारुती मंदिर आणि आळंदीकरांचे ग्रामदैवत आहे आणि त्याबद्दल आपण सविस्तर या मंदिराचं शूटिंग, मंदिर परिसर, पुष्प सजावट तसंच गाभाऱ्यातलं शूटिंग असेल, हनुमंताचा जन्म असेल, हे प्रॉपर सगळ्या गोष्टी आपण याच्या आधी दाखवतोय आणि या मामांकडून आता आपण मंदिराचा इतिहास जाणून घेणार आहोत। नाव सांगा। नमस्कार, जय हनुमान।
नंदकुमार पंढरनाथ कोराडे बोलतोय, आळंदी ग्रामस्थ. ही मूर्ती स्वयंभू आहे का आणून बसवलेली? ही मूर्ती स्वयंभू आहे. ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदरपासून या ठिकाणी जन्मोत्सव आळंदी ग्रामस्थ साजरा करतात आणि तो नेहमी दरवर्षीप्रमाणे आळंदीकर ग्रामस्थ या ठिकाणी जन्मोत्सव साजरा करत आहेत. आज या ठिकाणी इथूचे जे पदाधिकारी जे मंडळ आहे ते मंडळ मोठ्या भक्तिभावाने या ठिकाणी जन्मोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. मंदिरात हनुमान जयंती व्यतिरिक्त वर्षभरात कोणकोणते कार्यक्रम किंवा कीर्तन प्रवचन याचं आयोजन कधी असतं? या ठिकाणी श्रीक्षेत्र आळंदी देवाची म्हणल्यानंतर माऊलींचं इथं वास्तव्य आहे आणि माऊलींच्या याच्यामध्ये आषाढी वारी आणि कार्तिक वारी या दोन्ही वारीमध्ये या ठिकाणी माऊलींच्या दिंड्या आहेत, तर ती हजेरी या ठिकाणी लावली जाते आणि जन्मोत्सवाच्या वेळेस म्हणजे आज माऊलींची आरती या ठिकाणी येते आणि मग हा जन्मोत्सव साजरा केला जातो. माऊलींची आरती इथे येण्याची परंपरा साधारण किती वर्षांपूर्वी सुरू झाली? माऊलींची जी दिंडी जाते त्या दिंडीपासून म्हणजे अनादी कालापासूनच या ठिकाणी याची परंपरा चालू आहे. मंदिराच्या अजून संस्थानातर्फे किंवा तुमच्या कमिटीतर्फे या मंदिराची देखभाल कशा पद्धतीने केली जाते? या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं. माऊलींची पालखी, आषाढी वारी, कार्तिकी वारी, नामदेवरायांची पालखी, माऊलींना समाधी देण्याच्या वेळेस या ठिकाणी नामदेवराय आले होते, तर ती नामदेवरायांची पालखी कार्तिकी वारीत येते आणि गणेश उत्सव असन किंवा संभाजी महाराज जयंती असन किंवा अनेक गावातले कार्यक्रम या मंदिरात केले जातात. ग्रामस्थांची मीटिंग असो किंवा विविध कार्यक्रमांचं आयोजन या मंदिरात होतं. जीर्णोद्धार कधी या मंदिराचा पूर्वी झालेला होता आणि आत्ताचा जीर्णोद्धाराचे हे जे मंदिराचं बांधकाम पाहतोय ते कधी चालू झालं? हे मंदिराचं बांधकाम साधारण 1-1.5 वर्षापूर्वी या ठिकाणी ग्रामस्थांनी एक गावकीची मिटिंग घेतली आणि या मंदिराचा जीर्णोद्धार करायचा असं ग्रामस्थांच्या मिटिंगमध्ये सगळं ठरलं. मग त्यावेळेस काम चालू केलं आम्ही. मग आज काम जवळजवळ 90% पूर्ण झालेलं आहे. आषाढी वारीपर्यंत हे काम पूर्ण होईल. जुना स्वरूपाचं मंदिर कशा पद्धतीचं होतं? त्या ठिकाणी सागवानी लाकडी मंदिर होतं, पत्रे होते, नगारखाना होता आणि या ठिकाणी माऊलींची पालखी ठेवण्याकरता या ठिकाणी नामदेवरायांची आणि माऊलींची पालखी ठेवण्याकरता या ठिकाणी व्यासपीठ होतं. इथं बोर्ड लागलेले जीर्णोद्धार ई देणगी, तर त्या संदर्भात कॅश अथवा ऑनलाईन कशा पद्धतीने देणगी स्वीकारली जाते? जसं ज्या इथं या ठिकाणी आळंदी वारकरी संप्रदायाची आणि ग्रामस्थ यांच्या वतीने ज्याची यथाशक्ती असेल तर स्वइच्छेने आणि ज्याच्या यथाशक्तीप्रमाणे लोक देणगी देतात या ठिकाणी आणि लोकवर्गणीतून आणि ग्रामस्थांच्या वर्गणीतून चालू आहे. ह्या आळंदी एरियात किंवा आळंदी गावात हे याच्या आधी कुठलं माऊलीनंतर ना हे आधीपासूनच आहे, त्याचबरोबर कोणती कोणती मंदिरं ही महत्वाची मानली जातात? या ठिकाणी भैरवनाथ मंदिर असेल, हजेरी मारुती मंदिर असेल, पद्मावती मंदिर असेल, विश्रांतीवड असेल, खंडोबाचं मंदिर असेल. या ठिकाणी नवरात्रमध्ये 5व्या माळ्याला पद्मावतीला माऊलींची पालखी जाते, तिथून तशीच मधल्या रस्त्याने विश्रांतवडावरती जाते. दसऱ्याच्या दिवशी खंडोबाच्या मंदिरात शिलंगणासाठी माऊलींची पालखी जाते. तसंच कार्तिकी वारीमध्ये त्रयोदशीच्या दिवशी जो माऊलींचा रथोत्सव होतो तर ते गोपालकृष्ण मंदिर आहे गोपाळपुरामध्ये, त्या ठिकाणावरनं माऊलींचा रथोत्सव चालू होतो. अशा अनेक ठिकाणी माऊलींची पालखी जात असते गावामध्ये. या गावाला परंपरा आहे, म्हणजे काही मंदिरांचे आषाढी वारी असो, कार्तिकी वारी असो, नवरात्र उत्सव असो, दसरा असो, पाडवा असो, अशा अनेक उत्सवांना विविध ठिकाणी माऊलींची पालखी जात असते. कार्तिकी वारी सोहळ्यात साधारण किती पालख्या ह्या हजेरी मारुती मंदिरात दर्शना करता येत असतात? माऊलींची आणि नामदेवरायांची पालखी येते आणि ज्या दिंडेकरी आहेत त्या विनेकरांची या ठिकाणी हजेरी झाली जाते. हजेरी म्हणजे
म्हणजे जो माऊलींचा पालखी सोहळा चालू म्हणजे आळंदीतून सुरुवात होतो प्रस्थानच्या दिवसापासून. मग माऊली पंढरपूरला जाऊन आल्यानंतर एकादशीच्या दिवशी या ठिकाणी जो विनेकरी आहे, जो माऊलींची वारी करून आलेला आहे, त्या विनेकऱ्यांनी जसं आपण शाळेत प्रेझेंटी लावतो त्या पद्धतीने इथं विनेकऱ्यांनी प्रत्येक विनेकऱ्यांनी एक अभंग म्हणायचा मारुतीरायापुढे माऊलींपुढे, म्हणजे ती हजेरी समजली जाते एक अभंग म्हणून. मग थोडक्यात या मंदिराचं नावच हजेरी मारुती मंदिर आहे आणि त्या मागचा थोडासा या इतिहास होता. हो बरोबर. बरं, नाव सांगा. माझं नाव डी भोसले पाटील, माजी विरोधी पक्षनेता, वारकरी महामंडळाचा राज्याचा उपाध्यक्ष, पोलीस आयुक्तालयाच्या स्तरावरील कमिटीचा सदस्य, ग्रामीण रुग्णालयाचा संचालक, अशी विविध पदं आहेत. मंदिराच्या जीर्णोद्धाराबद्दल काय सांगाल? जीर्णोद्धार हा आळंदीकर ग्रामस्थांनी केलेला आहे. त्याच्यात आमचे माजी नगराध्यक्ष राहुल शेठ चिताळकर पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी, रानोडे असतील, कुराडे असतील, गुंटरे असतील, भोसले असतील, बैले असतील, या प्रमुख मंडळीने याच्यात सहभाग घेतलाय. पण प्रत्यक्ष कृती करण्याचं काम आणि ही तोंडावर बोलण्याची अतिशयोक्ती नाही, हे राहुल शेठ चिताळकर पाटलांनी हातात घेतलंय. म्हणून हे तडीच चाललंय आणि तडीच होणार आहे आणि चांगलं होणार आहे. बरोबर ना विलास? धन्यवाद. अशीच माहितीपूर्ण वेळ प्रमाणे याच्यात उत्तरोत्तर वाढच होत चाललेली. या उत्सवामध्ये भक्तगण वाढलेत आणि याचं सगळं क्रेडिट या आळंदीकर ग्रामस्थांना जाते. धन्यवाद. अशी सुंदर प्रकारे यांनी माहिती दिलेली आहे. या सगळ्यांचे आभार आहेत. धन्यवाद. रामकृष्ण हरी. जय श्रीराम, जय हनुमान.